इयत्ता 7वी भाग 3. हॅलो बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी भाग 3 प्रकरण 11वे बालीबेट हे आपण पुस्तक शिकणार आहोत. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटाचा पुंजका आहे, पण बाली मात्र ह्या कंठ्यातील कंठ म्हणून इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या एवढे आणि गोव्यासारखेच आपल्या नृत्य, गायन, शिल्पचित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी तोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बाली बेट आहे. जगर्ताहून रात्री 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयताचे अधिक मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ. किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती मंडाच्या रायांमधूनच झापांची छपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात ओ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखादा रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तशी सुमारे दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30-2चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चप्पल तरुण जागरणाचा किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात. पहाटे लवकर जाग आली. बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तो दारात समुद्र त्या अंधुक प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या मासेमारीला निघाल्या होत्या. ओटीपुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. फक्त देवळाला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी येत उषा काल हा. अण्णा किर्लोस्करांनी गुर्लहोसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहूनच ते गाणे लिहिले असावे. एखाद्या रम्य नाटकांची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात, पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नांची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा सुंदर प्रदेश आणि इतकी अश्राप माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार? इंडोनेशियावर डचांनी राज्य केले, पण बालीला मात्र कोणी बदलू शकले नाहीत. कुणी म्हणतात डचांनी बालीचा म्युझियम पीस केला, ह्या बेटाचे प्रदर्शन मांडले, त्यांच्या चित्रविचित्र चाली तशाच ठेवल्या, टुरिस्टांचे आकर्षण कायम राहावे म्हणून असेलही कदाचित. पण जे आहे ते रम्य आहे, मनोहर आहे, निष्पाप आहे. पण आहे म्हणताना जीभ चाचरते, कारण सुधारलेल्या दुनियेकडून येणारे वारे बाली बेटावरूनही वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरायला लागली आहेत. रेडिओने त्यांना उरल्या जगाशी जखडले आहे. एखाद्या तंबूतला सिनेमाही फिरत असेल, शिवाय वर्तमानपत्रेही आहेतच. हॉटेलातल्या त्या बगीच्यातून मी आणि माझी पत्नी नाटकातल्या बगीच्याच्या प्रवेशात हिंडल्यासारखे हिंडत होतो. समुद्रकिनाऱ्याच्या इतक्या जवळ इतका गर्द बगीचा क्वचित पाहायला मिळतो. माड पोफळींच्या राया असतात, पण माड आणि पोफळीखेरीज इतर इतकी झाडे होती की काही वेळाने आम्ही त्या झाडाकडे पाहत नसून ती झाडेच ही कोण मंडळी आली आहेत म्हणून आमच्याकडे पाहतायत की काय असे मला वाटायला लागले. मला अज्ञात असलेल्या फुलांनी बहरलेली ती रोपटी एखाद्या शिशुवर्गात शिरल्यावर तो वर्ग जसा काहीशा भीतीने काहीशा गमतीने नव्या पाहुण्याकडे पाहतो, तशी ती फुले आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे सरकल्यावर त्यांनी एकमेकाकडे पाहून मिस्किलपणाने डोळेहीच मिचकावले असतील. ती फुलबाग त्या भल्या पहाटे अगदी टवटवीत जागी होती. वेलींचेही अंगधुणे झाले होते. वृद्धांचा समुदाय तेवढा अजून झोपेतल्या ढुलक्या देत होता. काही जागी काही झोपलेली अशी त्या सागर बीच हॉटेलातली ती बाग एखाद्या मुलामाणसांनी लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या गाजत्या एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उणीव होती ती पहाटेचे मंगलपाठ म्हणणाऱ्या सृष्टीच्या गाणाऱ्या भाटांची. बाली बेटात जर मला कुठे शोधून सापडले नसतील तर ते पक्षी. इतक्या सुंदर बेटावर पाखरे का नसावीत? त्या भाटांची उणीव मी ज्या गाण्याने भरून काढत होतो, कदाचित त्या स्वरांनीच भयभीत होऊन ते पक्षीगण बेट सोडून त्या दिवशी बेपत्ता झाला असल्यास न कळे.
शापसंभ्रमातल्या पुंडरीकासारखा मजवरी इतरू कुसुम रेणू वरुणी ढाळती. म्हणत म्हणत माझ्यासह धर्मचरणी समवेत मी त्या बागेतून हिंडलो. बाली बेटावरच्या त्या पहाट वाऱ्याने आम्हाला पुरते झपाटले होते. पहाटेचे एक सुंदर स्वप्न दोघांनाही एकदम पडले होते.